वर्षावास आणि वर्षावासातील उपोषित व्रत हे काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू. वर्षा म्हणजे काय? वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे वास्तव्य करणे. पावसाळ्याच्या महिन्यामध्ये एका ठिकाणी वास्तव्य करणे, एका ठिकाणी राहणे, ते आहे वर्षावास. बौद्ध साहित्यामध्ये वर्षावासाला खूप महत्व आहे. तथागत सम्यक संबुद्धांनी सारनाथला आषाढ पौर्णिमेच्या दिवशी 5 परिव्राजकांना आपल्या धम्माची दीक्षा दिली होती आणि या महिन्यापासूनच पावसाची जोरदार हजेरी असते. भिक्षूंना बुद्धांनी धम्म प्रचारासाठी गावोगावी जाण्यास सांगितले होते, पण त्या काळात जाण्या येण्याची काही साधनं नव्हती. भिक्षूंना पायी पायी जावं लागत असे आणि त्यामुळे ते पावसात भिजत होते. पावसात भिजल्याने भिक्षूंच्या तब्येती खराब होऊ नयेत म्हणून भगवंतांनी नियम काढला होता की भिक्षूंनी पावसाळ्याच्या दिवसामध्ये एखाद्या गावी विहार असेल तर विहारात किंवा एखाद्या झाडाखाली त्या पावसाळाभर राहावे आणि उपासकांना धम्माचा उपदेश करावा. आता आपण पाहू उपोषित व्रत म्हणजे काय. उपोषित व्रत म्हणजे नुसता उपास करणे नाही. तथागतांनी उपोषित व्रताचे नियम सांगितले आहेत. ते असे आहेत. पहिला, तथागत म्हणतात, उपासकांनी हत्या करू नये, देहांत शासन करू नये, हिंसेला प्रोत्साहन देऊ नये, कोणत्याही प्रकारच्या जीवाला, मग तो सशक्त असो किंवा कमजोर असो, कोणालाच दुःख देऊ नये. दुसरा, उपासकांनी चोरी करू नये, दुसऱ्याला चोरी करण्याची परवानगी देऊ नये किंवा चोरीला संमतीही देऊ नये. स्वतःच्या इच्छेने कुणी जे दिले तेवढेच घ्यावे. तिसरा, ब्रह्मचर्याचे पालन करावे. विवाहित परस्त्रीशी वाईट नजरेने पाहू नये. चौथा, खोटे बोलू नये. न्यायगृहात किंवा नेहमीच्या संवादात खोटे बोलू नये. खोटे बोलणाऱ्याला संमती देऊ नये. असत्याचा त्याग करावा. पाचवा, उपासकांनी दारू पिऊ नये. दुसऱ्याला पाजू नये. दारू पिण्याला सहमती देऊ नये. त्या ठिकाणी जाऊ नये. भगवंत म्हणतात, दारू पिणारे मूर्ख पाप करतात आणि आपल्या इतर उपासक बांधवांना पापास प्रवृत्त करतात. दारू पिऊन घरी येऊन बायका पोरांसोबत भांडणं करतात. नशा येणाऱ्या पदार्थांचा सेवन करू नये. हा व्यसन मूर्खपणाचा आहे. हा मूर्खाचा स्वर्ग आहे. यापासून दूर राहा. सहावा, भर रात्री उग्रास अन्न खाऊ नये. सातवा, गंधमाला धारण करू नये. सौंदर्याच्या साधनांचा उपोषिताच्या दिवशी उपयोग करू नये. आठवा, उपोषिताच्या दिवशी आपला झोपण्याचा बिछाना जमिनीवर पसरावे. प्रत्येक उपोषणाच्या दिवशी हे व्रत ग्रहण करावे आणि शुद्ध अंतःकरणाने हा अष्टांगिक व्रत सणासारखे पाळा असे भगवंतांनी सांगितले आहे.